नमस्कार शेतकरी भावांनो, झालं का जेवण सगळ्यांचे? बघा आम्ही शेताला आलो आज 4 दिवसाच्या नंतर. आज थोडंसं ऊन दिसायला लागलं बघा. आज बरं वाटतंय जीवाला, कारण की 4 दिवस कंटिन्यू पाऊस पडला, धोधारी पाऊस पडला बघा. वडे नदी लवणं काय असं गच भरून तुडुम चालले होते बघा. आज कुठंतरी आज मस्तपैकी आज जरा ऊन पडल्यावर जरा वारं पाऊस बंद झालाय, म्हणून एकदम आत्ताच जीवाला कुठंतरी चांगलं वाटतंय. आणि आम्ही बैल घेऊन आलो चारण्यासाठी. आता पाऊस बंद झाल्यानंतर मी बैल घेऊन आलो चारायसाठी. आणि काल परवा दिवशीच्या पावसात आम्ही मोठ्या वड्याच्या अलीकडेच अडकलो होतो आम्ही. पाणी पुरं कंबर एवढं पाणी आलं होतं, जायला येत नव्हतं. मग आणि आमच्या गावातले लोक आले, मग आम्हाला येऊन त्यांनी पकडून एकमेकाच्या हाताला मग आम्ही गेलो तिकडं पलीकडं. एवढं मोठं भरून आला होता वडा. आणि कसं गावाकडली माणसं एकमेकाला हे करून काढून घेऊन जातात. संकटामध्ये असले ना गावाकडची माणसं जीवा भावाचे असतात सगळे लोक. कारण की काय संकट असलं पाण्याचं म्हणा काही असलं तरी लगेच गावचे माणसं आपले जमा होऊन त्याला सहकार्य होऊन मदत करतात, काहीतरी त्याला काढण्याचा प्रयत्न करतात. गावाकडचं जे प्रेम असतं ते सिटीवरती भेटत नसतं. प्रेम हे गावाकडचं भेटतं बघायला प्रेम. ते खरंच गावाकडचे माणसं सलट करतो मी. आणि आता बघा बैला इकडं चरत आहेत हनुमान. आणि तिकडं आपलं आमच्या वासराचं नाव पांड्या आहे. पांड्या तिकडं चरत आहे, गाय तिकडं आहे, गायचं नाव बी हनमीच आहे. आणि एवढं काय इकडं सोन्या बघा, सोन्या इकडं खात आहे, इकडं चरत आहे त्यांना एकटं. काल बघा ते परवा दिवशीच्या पाण्यामध्ये सोन्या असं पूर्ण कमरेच्या एवढं पाणी होतं. असल्या पाण्यातून त्यानं घरी गेला बघा पळून. मला भीती वाटत होतं पाण्यात असं कुठं पाणी जास्त दाबतं काय की त्याला वाटत होतं. तर त्यानं डेअरिंग करून गेला पलीकडं. आम्ही अलीकडंच राहिलो. आमची डेअरिंगच झाली नाही, आमची तिघाची, हनुम्याची, पांड्याची आणि गायची डेअरिंग झाली नाही. आम्ही अलीकडंच राहिलो. एवढं मोठा पाऊस आला रे बापरे, सांगता बस बघा भावाला, शेतकरी भावा, लय मोठा पाऊस आलाय बघा. आणि आता आम्ही डोंगरात आलो आहे. आता मी जेवण करून आलो आहे मस्तपैकी. आता दिवसभर इकडंच. पाऊस जरा जल्दी आला तर आणि जल्दी जाणार आहे घरी मी पण. आणि कारण की आता पाऊस पडलेला आहे भरपूर पहिलं. मग थोडा पण पाऊस पडल्यानंतर पाणी लगेच जमा होऊन वड्याला नदीला लवणाला येतं. मग आणि घरी जाताना त्रास करतो, म्हणून जल्दी जाणार पाऊस आल्यानंतर. बघा इकडे आले बघा त्यांनी आता चालल्यात बघा. आणि वासरू काल बघा ते आमचं वासरू काल पाण्यातून जाते वेळेस त्या दिवशी परवा दिवशी माणसं धरून ओढायला तर आलं नाही. आणि आपल्या मनानं आलं तेवढ्या पाण्यातून उडी मारून, एवढ्या कमर एवढ्या पाण्यातून असं आलं पलीकडं आलं उडी मारून. माणसं ते वळते वेळेस त्याला भीती वाटत होतं काय की. आणि मी जेव्हा पुढे तिकडं पलीकडे गेलो पाण्याच्या, मग आम्ही पलीकडे गेला बघून ते पण आलं. आणि असं चाललं बघा. लय भीती वाटत होती त्याविषयी पाण्यात भरपूर. पाऊस पण मोठा आला होता आणि अजून पण पाऊस यायची शक्यता आहे. आणि पंजाबराव ढग साहेबांना पण सांगितलं आहे, आज किती तारीख आहे, आज 20 तारीख आहे वाटतं, आज पण येणार आहे असं सांगितलं. आणि पाऊस जरा पडला तर मी पटकन घराला जाणार आहे मी. 90च्या स्पीडनं घरी पळून जाणार. कारण की पाण्याच्या पुढं कोणाचं चालत नाही आहे. पहिल्याच्या पहिला आपण सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे पाणी प्रभाव जास्ती असतो वड्याला, मग आपण जल्दीच गेलं पाहिजे, प्रॉब्लेम होते नसतं. आणि हणमा या या हणमा या बघा, हणमा इकडे यावं का तिकडे चाललाय बघा जरा पाणी. हणमा या या अय या बघा, तिकडं चाललाय. आणि तिकडंच चाललाय. इकडे या म्हणलं तिकडे जात आहे. सोन्याबी इकडंच खाते मस्तपैकी. बघा वातावरण आता पाऊस थांबल्यावर मस्त वाटायला लागलंय. पाऊस जरा जीवाला तर सारखं किचकिच वाटायला होतं पाऊस येताना. आता आधी पण थेंब थेंब पडत आहे. पावसाळा म्हटल्यानंतर पाऊस येणारच, का उन्हाळा नाही. तर थोडं विश्रांती पाहिजे. आणि मेन गोष्ट काय झालं आता, एवढी आम्ही मेहनत करून पण आता मेहनत वायाला जाते असं वाटत आहे. कारण की तूर जे पीक आहे ते आता पाणी लागून जाण्याचं 100% गॅरंटी ठरलेली आहे. आता पाणी लागून जाणार तो.
आता बघावं आता काय आता शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट काय देतं, इन्शुरन्स पिकाचं काय देतं काय. आता लोकांचा प्रयत्न चालू आहे गावात, बघू आता काय करतात ते. चला मग आणि पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावरी. आणि आम्ही असंच व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतो आम्ही शेतकऱ्यातले. आणि तुम्ही असंच बघत राहा आणि असंच प्रेम द्या. नमस्कार.